हॅलो सर, नमस्कार. बोला ना. सर, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किती तारखेला पावसाला सुरुवात होणार आहे सर? सध्या फक्त 23, 24, 25 या दरम्यानच पश्चिम महाराष्ट्रात पाऊस. 23, 24 आणि 25 नोव्हेंबरला. त्याच्यामुळे लातूर जिल्हा एक येते, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर हां हां. या पट्ट्यात पडणार, पण सगळीकडे पडणार नाही. कुठेतरी तुरळक तुरळक पडणार आहे, नुकसानीचा पडणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. बर, म्हणजे तुरळक भागात हलका पाऊस राहील. हलका, हो, पेंडवालता. बर बर. आणि आपल्या तारखी कॅलेंडरला लिहून ठेवलेल्या तारखेनुसार डिसेंबरच्या तारखेमध्ये सर. 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरवर्षी एक अवकाळी असतं, तुम्हाला म्हणलो ना. हा हा हा. ते एक चक्रीवादळ येणार आहे. मी तर तुम्हाला खूप दिवसापासून सांगितलेलं ना, बरोबर. येऊन ठेवा म्हणून. हा, तर ते कॅलेंडरवर काय लिहिलेली होईल, तारीख आहे. हा एक चक्रीवादळ तयार होईल 25-26 तारखेला हा हा हा. नोव्हेंबरला. मग त्याचा प्रवास काय होईल, तामिळनाडून येईल, आंध्र प्रदेश, तेलंगणात येईल, तेलंगणातून आपल्या महाराष्ट्रातून इकडून विदर्भातून असंच छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेशकडे जाईल. तिकडे फिरत फिरत मग त्याच्यामुळं पूर्व विदर्भात पाऊस पडेल. मग ते मग आपल्या मराठवाड्यात त्याचा काय प्रभाव? आभाळ राहील, तुरळक तुरळक पडेल समजा. मग नांदेड जिल्हा, हिंगोली कोण तिकडून ते बरं बरं. ही फार त्याचा म्हणजे त्याचा मोठा पडणार नाही. त्याचा फक्त विदर्भात चांगला पडेल पाऊस. मग पुन्हा नागपूर, वर्धा, भंडारा गोंदियाकडे. बरं बरं बरं. म्हणजे डिसेंबर म्हणजे आता हे ढगाळ हवामान म्हणजे 10 ते 15 दिवस कायम राहील आता 22, 24 नाही पासून. नाही, काय होईल, 23, 24, 25 राहील. हो, तसं 5-6 दिवस राहील ढगाळ वातावरण. पण हा. ढगाळ वातावरण जरी असलं तरी गारवा जास्त लागणार आहे. ढगाळ वातावरण असलं तरी बी गारवा चालूच राहणार काय? हो म्हणजे थंडी कायमच राहील. हो.